इतके वर्ष साथ दिल्याबद्दल थँक्यू. चला मला एक दोन शब्द सांगायचे आहे डॉक्टर केंद्रे यांच्याबद्दल. आपल्या अहमदपूर तालुक्यामध्ये माझ्या मिस्टर डॉक्टर केंद्रेंना सगळे गरिबाचा मसिहा असं समजते आणि ह्या दोन शब्दाबद्दल मला खूप सार्थ अभिमान आहे. इतके वर्षे सगळ्या गोरगरिबाची सेवा करायला आणि त्यांना माझी साथ लावायला एवढे अभिमान आहे. एक वाढदिवसाचा सोहळा नसून माझ्या मुलींनी एक केलेला एक माझे मुलं सगळे 7 मुलं अनमोल रत्न आहेत आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळेजण आलात माझ्या मित्रांना आशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी. हे तुम्ही सगळेजण इतके आलात हे माझ्यासाठी अनमोल भेट आहे. थँक्यू व्हेरी मच. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला किती वर्ष झाली? क्या बात आहे. चलिए पुढच्या वर्षी पण प्रोग्राम करूया आपण ना. चलिए हे करूया. सर्वांना नमस्कार आणि सर्वप्रथम डॉक्टर साहेबांना आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी येथे येण्याच्या मागे अहमदपूर तालुक्यातील सर्वचे आतापर्यंतचे रुग्ण डॉक्टर साहेबांच्या हाताखालून गेलेले आहेत त्यांच्याकडून मी बोलतोय. मी अतिशय गरीब परिवारातून आलेलो आहे आणि 1995 पासून मी डॉक्टर साहेबांकडे त्याच्या सहवासात आलेलो आहे. माझी आई हे कपडे शिवायची आणि घराची कामं पूर्ण बघायची जसं सर्व स्त्री बघतात आणि त्या काळात पाणी हे मोटरने येत नव्हतं. खड्ड्यात उतरून 50 गॅलरी पाणी हे टाकायचं असायचं. मग त्यावेळेस आई माझी कंबर दुखायची किंवा आम्हाला काय त्याचा आईला खूप त्रास व्हायचा. आई बुरखा घालायची आणि केंद्र सारखे प्राचार्य म्हणून डॉक्टर साहेबांकडे घेऊन यायची. मी आईसोबत बसायचो तर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रांग लागलेली असायची आणि ती सर्व गरीब लोक म्हणजे अतिशय मोलमजुरी करून खाणारे काष्टा घातलेली बाई असायची. कुणीतरी म्हातारा माणूस असायचा आणि मुस्लिम समाजाचे असायचे, दलित समाजाचे असायचे. असे अतिशय म्हणजे गरगरीब पेशंट त्यांच्याकडे बसलेले असायचे. तेव्हापासूनची ही प्रवृत्ती ती आजपर्यंत बघत आलेली आहे. आणि त्यावेळेस माझी आई कधी डॉक्टर साहेबांची फीस 20 रुपये होती मला तेव्हापासून माहित आहे. कधी 20 रुपये द्यायची तर कधी डॉक्टर साहेब असं करून इशारा करायचे. खूप जण यायचे आणि मी पाहिले डॉक्टर साहेब फीस नाही माझ्याकडे. साहेब कसं म्हणायचे की असं राहू दे बाबा म्हणून. पण माझ्या लक्षात असं यायचं की मी त्या 95 पासून आजपर्यंत डॉक्टर साहेबांना बघतो झालेलं आहे की एक डॉक्टर आहेत आणि आजही पुणे ऑफिसला जाऊन बघा त्यांची लाकडाचं बाग आणि लाकडाची खुर्ची हा त्यांचा सर्वात मोठा चळवळी आहे. मला खूप छंद आहे जे चांगले लोक आहेत त्यांचे मार्गदर्शन घेणं बोलणं त्यांच्याशी. मी त्याच्या जवळ जाऊन बसलो आणि डॉक्टर साहेबांना विचारलो साहेब तुम्ही डॉक्टर आहात एवढ्या वर्षापासून तुम्ही कमवता आहात. डॉक्टर म्हणजे आजच्या काळामध्ये मोठमोठ्या बिल्डिंगी मोठमोठ्या महल हे ट्रेंड झालेलं आहे आणि तुम्ही काय कमवलात सर म्हणलं विचारलं त्यांना. त्याने म्हणलं बेटा जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं ते आज पण माझ्या कानावर आहे. आणि त्यांनी मला त्या दिवशी बोललं होतं की बेटा लोकांनी बिल्डिंग कमावलं असेल कुणी किंवा प्रॉपर्टी घेतला असेल पण मी जे काही कमवलंय ते मी आज डोळ्याने पाहिले की 6 लक्ष्मी जे यांच्या समोर बसलेले आहेत. देवाच्या स्वरूपात त्यांना जी कमाई दिलेली आहे ती रत्नांच्या हिशोबानं एक त्यांच्या पोटात जे त्यांनी कमावलं होतं ते आज जे समोर त्यांचे जावई पाहिल्याच्या नंतर त्यांच्या मुली पाहिल्याच्या नंतर लक्षात येते की देव खुदा के पास देव है अंधेर नहीं है. त्यांनी काय प्रॉपर्टी ज्या कमवलेल्या आहेत त्या ह्यांच्या समोर आहेत ते आमच्यासाठी खूप मोठा आदर्श आहे. म्हणून बळ आल्यानंतर प्रत्येक पात्राला आभारात जरूर उडावं. बळ आल्यानंतर प्रत्येक पात्राला आभारात जरूर उडावं. पण ज्या घरट्यात होऊन गेली ती घरटे कसे विसरावं ती घरटे कसे विसरावं म्हणून आवर्जून. आणि तुम्ही लोक कसं आहे माहिती का मीडियामध्ये खूप जास्त येत नाही. हे छोटे पुस्तक असतात त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की ज्यांनी उपभोगलंय त्यांनाच माहित आहे. आत्ताच कुठेतरी काकाला म्हणले की मी बेडवर झोपलेलो होतो आणि मी आज उठून थांबले ते याचा केंद्र बळ आहे त्याच्यातला मी एक आहे. मला पण काहीतरी रोग झाला होता एक बिमारी झाली होती. डॉक्टर साहेबांनी खूप मोठे पैसे सांगितले होते मला ऑपरेशनसाठी आणि लाखोबा जाऊन सांगितले होते. त्यावेळेस मी डॉक्टर साहेबांकडे आलो आणि साहेबांनी
असं हसले आणि चिठ्ठी मला दिली आणि बेटा हे डॉक्टर हॉस्पिटलला जा, 5 रुपयावर तुझं ऑपरेशन करून येईल. त्याच्यातला मी एक आहे आणि माझ्या घरात आणखीन अशी 3 ऑपरेशन आम्ही 5-5 रुपयामध्ये करून आलेलो आहोत. डॉक्टर साहेबांसाठी बोलण्यासाठी माझ्याकडे खूप काही आहे. मी सतत टेक्नॉलॉजी लिहिलं सुद्धा फेसबुकला वगैरे साहेबांच्या बद्दल आणि खूप काही बोलू शकतो आपण. पण अशी व्यक्ती ह्या युगात येणं, आता ह्याच्या पुढे येतील काय मला माहित नाही डॉक्टर लाईनमध्ये, पण हे आमचं खूप मोठं वैभवशाली अहमदपूर शहरात डॉक्टर साहेब जन्मदे आणि खंडागळे साहेबांनी सांगितलं की ते खूप मोठे मार्गदर्शक त्यांचे आहेत. तसेच माझे मार्गदर्शक वेळोवेळी त्यांनी मला धैर्य दिलेलं आहे संकटाच्या वेळेस आणि अगदी बेटा म्हणून ते आपल्या पाठीवर हात मिळवतात सर्वांच्या. तर एवढंच बोलतो मी आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच भैया. आपल्या सोबतचे जे काही छोटे लोक असतात ते सर्व मित्र बनत जातात. त्यापैकी एक मी कदाचित असू शकेल. तर आता हा यांचा सरांचा 75वा वाढदिवस. हा 75वा वाढदिवस साजरा होताना ते इथे बसलेले आहे. त्याच्या मागे फोटो सतत चालत आहे आणि त्या फोटो मध्ये किंवा हे बसलेले असताना काय जाणवतंय तर संपूर्णतेचा भास होतोय. आयुष्य संपूर्ण कसं असावं, समृद्ध कसं असावं त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. कुणालाही हेवा वाटावा, वयाच्या 75व्या वर्षी आपली 75वी साजरी करावी, तेही आपल्या सर्व लेकींनी, मुलाने आणि नातवंडाने. याच्यासारख्या जगामध्ये दुसरा आनंद नाही. काय कमवलं आणि काय गमवलं ही वेळ नाही आहे. याची गोळाबेरीज करायची ही वेळ नक्कीच नाहीये. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. 1995 ला मी अहमदपूर मध्ये आलो. माझी ओळख कोणाशी नव्हती, सरांशी नव्हती. मी आता काका म्हणेन, काकांशी नव्हती. त्यांनी मला राहायला जागा दिली. हॅलो, पण ती जागा नव्हती. तो मला मिळालेला आधार होता. आणि त्या काळामध्ये त्या आधाराची मला अतिशय गरज होती. सरांचं आणि काकूंचं त्या काळामध्ये मला मिळालेलं मार्गदर्शन असेल, मला त्यांनी जे काही बोध त्यावेळेस सुनावले असतील, त्या सगळ्याची परिणिती म्हणजे आज मी इथे उभा आहे. गुरु कसा असावा, मित्र कसा असावा त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी मला त्या काळात काही टिप्स दिल्या. कदाचित त्यांना ते आठवतही नसतील, पण त्या आज माझ्या आत्ताच्या पर्यंतच्या आयुष्यामध्ये सतत कामी आलेल्या आहेत. एखाद्याच्या विश्वासाला पात्र होणं, एखाद्यावरती डोळे झाकून विश्वास टाकणं, काय म्हणतात ते सरांकडनं शिकायला पाहिजे. तुम्ही मला प्रश्न विचारला सरांची मजेदार काय सवय, तर मी सांगितलं काकूंचं ते सर्व ऐकतात आणि इथे सांगायला आनंद होतो. जे जे आपल्या बायकांचं सर्वजण ऐकतात ना ते आयुष्यात सुखी होतात. सर्व उदाहरण आहे. सर्व जावई कदाचित आमच्या लेकींचं ऐकत असतील यामध्ये दुमत नाही. काही हसतात, काही थोडंसं घालत आहे, ऐकतात हे नक्की आणि सर्वांना ऐकायलाच लागतं. असे हे आमचे डॉक्टर HR केंद्रे, यांच्याबद्दल कितीही बोललं तर कमी आहे. यांच्या घरात काय शिकलो, यांच्या मी जेव्हा घरात राहिलो तेव्हा मला वाटतं माझा पहिला मुलगा अतिशय छोटा होता. हातावरती खेळत होते, ह्या सर्वांनी खेळवलेला आहे. यांनी यांच्या लेकरांना दिलेलं शिक्षण, यांच्या लेकरांना दिलेली शिकवण, यांच्या लेकरांवर दिलेले संस्कार, हे संस्कार आम्ही नकळत घेतले आणि ते संस्कार आम्ही आमच्या मुलांवरती द्यायचा प्रयत्न केला. आणि मला आताही आनंदाने सांगत वाटतं, कदाचित सरांच्या यांचे उपकार, त्यांचे आमच्यावरती झालेले संस्कार असे असतील. माझा मुलगा डॉक्टर झाला, माझी एक सुने डॉक्टर आहे आणि सर्वत्र आनंदी आनंद आहे. माझ्या आयुष्यातली म्हणजे जेव्हापासून मी अहमदपुरामध्ये आहे, एकही दसरा असा गेला नाही की मी काकूच्या घरी गेलो. मला पहिला लाभलेला आयुष्यातला गुरु असेल माझे आईवडील.
दुसरे गुरु असतील ज्यांनी मला शिकवलं, पण निश्चित जेव्हा तिसऱ्याची वेळ येईल तेव्हा माझे काका आणि काकू आहेत. ते माझे गुरु आहेत, ज्यांना मी मित्र म्हणू शकत नाही, गुरु म्हणू शकतो. आणि हे असंच राहावं, हे लोक असंच आनंदात राहावं. आता हे यांचं वय आहे की खूप आनंद घ्यायचा, आयुष्यात राहिलेल्या प्रत्येक गोष्टी त्यांनी जगून काढायच्या. आत्ताच ते पुरीच्या यात्रेवरून आलेले आहेत. मला आश्चर्य वाटतं आणि आनंदही वाटतो की मुलींनी त्यांना तिकडे पाठवलं, इकडे एवढा मोठा प्लॅन केला आणि तो सक्सेस करून दाखवला. आम्हालाही सगळ्यांना असं वाटेल की आमच्या मुलांनी असं करावं. आणि कुठल्याही आई बापाला आपला मुलगा, आपली मुलगी जेव्हा असं काही प्रोग्राम करते, साजरे करते, ते जगण्याचा एक उत्सव करते, त्या उत्सवाचा आनंद निश्चित आयोजन झाल्याशिवाय राहत नाही. आणि तो आनंद तुम्ही सर्वांनी दिला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनातून धन्यवाद. तुम्हाला मी आमच्या सर्वांना तुम्ही मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. त्याही पेक्षा मी असं म्हणेन की तुमच्या ऋणात राहणं कायम पसंत करेल. आणि मी इथून पुढे माझ्या पांडुरंगाला, देवाला अशी प्रार्थना करेल यांचं आयुष्य असं समृद्ध जावं, यांच्याकडनं सर्वांनी शिकावं. त्यांनी संघर्ष केला का आयुष्यामध्ये? प्रचंड संघर्ष केला. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, त्याशिवाय सक्सेस मिळतच नाही. त्यांचा संघर्ष त्या काळातला निश्चित मी पाहिलेला, संघर्ष केलेला घरातून, घराच्या बाहेरून, पण त्यांनी संयम ठेवलेला. ते अतिशय संयमी व्यक्तिमत्व, कधीही ओव्हर रिॲक्ट झाले नाही. आणि घरातली ज्या काही भावना होत्या, जे काही काम होतं, का कोणी समर्थामध्ये सांभाळायला, हे सर्व जे पिक्चर दिसताना मला तर वाटते काकूंचा निश्चित त्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. काकू ह्या सर्व करू शकल्या कारण त्यांना काकांची समर्थ साथ होती. आणि ही समर्थ जोडी अशीच कायम राहिली. त्यांनी म्हटल्यासारखं 100व्या तुमच्या कार्यक्रमाला आमची उपस्थिती पुन्हा लाभावी. सर्वजण या हॉलमध्ये जेवढे उपस्थित आहेत सर्वजण निरोगी निरामय राहावे हीच अपेक्षा ईश्वरचरणी व्यक्त करतो. आणि इथून पुढील आयुष्य तुमचं सर्व संपन्न जावं, तुमच्या ज्या ज्या काही इच्छा राहिल्या असतील त्या सर्व संपन्न व्हाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आयुष्यात पैसा कमवणारे भरपूर असतात, पण माणसं कमवणारे फार थोडे असतात. आणि या सभागृहातला प्रत्येक चेहरा सरांनी कमावलेला आहे. ही प्रत्येक प्रेमाची माणसं आहेत सरांची. एकदा सरांसाठी आणि पुन्हा सरांसाठी टाळ्या होत्या प्लीज. मी मराठीत लिहिलेलं आहे, मी वाचून दाखवेल. बाबा, लहानपणापासून मी तुम्हाला पाहत आली आहे. तुम्ही फक्त आमचे कुटुंब प्रमुख नाही तर या संपूर्ण शहरासाठी विश्वासाचा आधार आहात. एक डॉक्टर म्हणून तुम्ही ज्या आस्थेने लोकांची सेवा केली त्या प्रेमामुळे त्या शहरात कुठेही तुमच्या नावाचा उल्लेख निघाला की आमची मान अभिमानाने उंच होते. तुम्ही प्रत्येक वळणावर आमच्यावर दाखवलेला विश्वास, तुमची ती मायेची साथ आणि तुमच्या मार्गदर्शनात यामुळे आज आम्ही सर्वजण घडलो आहोत. आणि जेव्हा मी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाले आणि आपल्या घरची तिसरी पिढी या सेवे क्षेत्रात आली तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर जो 100 पटीने फुललेला आनंद मी पाहिला, तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोलाचा क्षण होता. तुमच्या डोळ्यातील ते कौतुक आणि तो आनंद हीच माझी खरी शिदोरी आहे बाबा. तुम्ही आम्हाला नेहमी शिकवलं की माणसाची खरी संपत्ती ही त्याने कमावलेली माणसे असतात. आज इथे जमलेले हे सर्वजण याचंच प्रमाण आहे आणि हीच तुमच्या आयुष्यातली खरी कमाई आहे बाबा. तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द अपुरे आहेत बाबा. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो आणि तुमचे हेच छत्रछाया सारखे प्रेम आमच्यावर कायम राहावं. तुम्हाला वाढदिवसाची पुन्हा एक छोटासा सुंदर असं मनोगत असं म्हणू शकतो आपण याला. मन मचल के मोर होना चाहिए, केंद्र सर का बर्थडे है भाई, थोड़ा शोर होना चाहिए.
Yes, thank you very much. Many people here for Hari Baba's birthday. Me too, but honestly, I was not that surprised. Baba seems to know everyone. That's true. Sometimes I feel he's more famous than the movie stars in our town. सर आप दोनों गुगे मॅम ज्याची गायनेकोलॉजिस्ट आहे आणि ज्या 20 वर्षापासून परळी वैजनाथ ते प्रॅक्टिस करत आहेत आणि सर डॉक्टर अनिल गुगे सर जे की रेडिओलॉजिस्ट आहेत ते 25 वर्षापासून काम करत आहेत परळी वैजनाथ ते थँक्यू व्हेरी मच सर आणि डायरेक्टर आहेत KSK हॉस्पिटल बीड येथे नगरसेवक आहेत गट नेता बीजेपी नगर परिषद बीड येथून आणि सरांना कोण नाही ओळखत डॉक्टर योगेश क्षीरसागर सर जे की न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि डायरेक्टर आहेत KSK हॉस्पिटल बीड येथे हे सुद्धा युवा नेता आणि विधानसभा प्रमुख आहेत बीड येथून थँक्यू व्हेरी मच सर. आता नेक्स्ट डॉक्टर आहेत सुवर्णा चौरे मॅम ज्या की प्रोफेसर आहे LM कॉलेज मुंबई येथून आणि सर आहेत मिस्टर विष्णू चौरे सर हेड ऑफ द ऍडमिशन अँड आउटरीच आहे मुंबई येथून थँक्यू व्हेरी मच सर. नेक्स्ट पल्लवी शिंदे मॅम ज्या की प्रोफेसर आहेत सिम्बायोसिस पुणे येथे आणि सर मिस्टर रविकांत शिंदे सर जे की प्रोग्राम मॅनेजर आहेत LNT पुणे येथून थँक्यू व्हेरी मच सर. नेक्स्ट मीनाक्षी राणेताई ज्या की मॅनेजर आहेत मास्टर कार्ड येथे आणि त्यांचे हसबंड आलेले नाही येतात हा US ला आहे. चेतन राणे सर जे की टेक्निकल ग्रुप लीड करतात वॉशिंग्टन येथून आहेत ते त्यांना आमचा शुभेच्छा द्या. चलिए नेक्स्ट हा दीपांजली ताई ज्या की सिनियर असोसिएट आहेत हेल्फॅक्स कॅनडा येथून आणि सर सुद्धा हे दोन्ही कॅनडामध्ये सेटल आहेत. सरांचं नाव ऋषिकेश लांडगे सर जे की सिनियर मॅनेजर आहेत कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर आहेत हेल्फॅक्स कॅनडा येथे. चला थँक्यू व्हेरी मच. आणि लास्ट घाम सुटलाय रे बाबा मलाच ब्रेक घेऊ वाटतंय. सर 2 लड़कियों में बस हो गई. चलिए नेक्स्ट श्रीरंग दादा केंद्रे मॅनेजर आहेत टाटा कम्युनिकेशन पुणे येथे आणि त्यांच्या बेटर हाफ प्रियंका केंद्रे मॅम जे की ऑपरेशन लीड करतात मेट्रो सर्व्हिस पुणे येथे. अशी यांची सुशिक्षित फॅमिली आहे. सरांची नात ती सुद्धा डॉक्टर झाली आहे. एक बार